नमस्कार। डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीनं आज संपूर्ण भारतभरामध्ये स्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे। तसं अभियान सांगलीमध्येही राबवण्यात आलं। सांगलीतील काही भागांमध्ये ही स्वच्छता करण्यात आली। या संदर्भात आपल्याशी बोलण्यासाठी या प्रतिष्ठानचे पदाधिकारी आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करू। या प्रतिष्ठानाविषयी काय सांगाल? स्वच्छता अभियान राबवलेलं आहे। नमस्कार। डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने आज 2 मार्च 2025 रोजी सांगली महानगरपालिका हद्दीमध्ये जवळजवळ 6 ते 7 किलोमीटर आपण स्वच्छता अभियान राबवत आहोत। त्यामध्ये जवळजवळ आमच्या 125 ते 150 स्त्री सदस्य आज हजर आहेत। त्यामध्ये 8 टन ओला कचरा व 3 टन सुका कचरा महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमानाने व त्यांच्या सहकार्याने आज आम्ही गोळा केलेला आहे। आमच्या प्रतिष्ठानचं कार्य हे ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये आजपर्यंत आम्ही करत आहोत। त्यामध्ये स्वच्छता अभियान, रक्तदान शिबिर, वृक्ष लागवड व संवर्धन, विहीर व बोर पुनर्भरण, लहान मुलांना शालेय शिक्षण, वह्या व पुस्तक वाटप, असे अनेक प्रकारचे आम्ही अभियान राबवत आहोत। त्यामध्ये सर्व स्त्री सदस्यांचा सहभाग आहे। यामध्ये डॉक्टर श्री आप्पासाहेब धर्माधिकारी व डॉक्टर श्री सचिनदादा धर्माधिकारी यांचा आम्हाला मोलाचं मार्गदर्शन प्रत्येक वेळेला लाभत आहे आणि सर्व स्त्री सदस्यांनी उत्स्फूर्तपणे या कार्यामध्ये सहभागी होत आहोत। आज कुठल्या भागामध्ये स्वच्छता? आज महानगरपालिका हद्दीमधील गणपती मंदिर ते अमराई चौक, टिळक चौक ते कापडपेठ, भाजी मंडई, भारती विद्यापीठ, महानगरपालिका, पोलीस स्टेशन अशा ठिकाणी व टिळक चौक, पांजरपोळ चौक इथं सर्व ठिकाणी स्वच्छता अभियान राबवत आहोत। 2 मार्च हा दिवस 2 मार्च हा दिवस शोधण्याचं कारण म्हणजे डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकाऱ्यांचा वाढदिवस हा 1 मार्च आहे आणि 1 मार्च काल शनिवार होता। त्यामुळे आज रविवारी आम्ही सर्वजण हा स्वच्छता अभियान राबवण्यात आलं। खरं तर माणसाच्या आयुष्यामध्ये प्रत्येक वर्षी येणारा एक सोहळा म्हणजे तो वाढदिवस असतो। अनेक जण आपापला वाढदिवस वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करत असतात, अनेक सामाजिक उपक्रम राबवत असतात, काही जण अनाथ आश्रमात साजरा करतात, काही जण वृद्धाश्रमात साजरा करतात। परंतु डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी यांचा वाढदिवस या प्रतिष्ठानच्या वतीनं संपूर्ण भारतभरामध्ये स्वच्छता अभियान राबवून या निमित्तानं साजरा करण्यात आला आणि आज सांगलीमध्ये हे स्वच्छता अभियान राबवलं गेलं आणि सुमारे 8 टन कचरा या स्वच्छता मोहिमेअंतर्गत गोळा करण्यात आल्याचं आताच या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं। मोहन राजमाने, नवराष्ट्र न्यूज साठी सांगली।